मराठवाडा नेता फेसबुक, यूट्यूब आणि मीडिया हाऊसमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रहो, येणाऱ्या 26 तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. अवघ्या 2 दिवसावर मतदानाची वेळ जवळ आलेली आहे. रात्र वैर्याची म्हणल्यासारखं जागते रहो ही भूमिका घेतली जात आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात किती उमेदवार आहेत यापेक्षा लढत कुणाकुणात आहे हा विचार करत असताना आणि नांदेडमध्ये भाजपने 2 खासदार ऑलरेडी, एक डॉक्टर आणि दुसरं माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिलेलं आहे. हे 2 खासदार प्लस हिंगोलीचे खासदार नांदेडचा काही येत आहे, लातूरचे खासदार लोहा कंदार भाग येत आहे, नंतर प्रतापराव पाटील चिखलीकर, म्हणजे अशा पद्धतीनं 3+2 5 खासदार होणार. आता ही लोकसभेच्या निवडणूक पाहत असताना प्रचाराच्या रणधुमाळीत लोकांना देश सुरक्षित पाहिजे, राम मंदिर झालेलं आहे, 370 कलमची अंमलबजावणी झालेली आहे, देश पातळीवर भारताची जगात प्रतिमा उंचावलेली आहे. महागाईच्या नावानं शंकोबा करत असताना, जर ग्लोबल आपण मार्केटिंगचा विचार करत असताना, आपण जे आज रस्ते निर्माण झालेले आहेत की नेहमी नितीन गडकरी म्हणतात की अमेरिकेची प्रगती रस्ते चांगले आहे म्हणून प्रगती आहे का प्रगती आहे म्हणून रस्ते चांगले आहे. कर्मधर्म संयोगानं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीचं काम हे मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. रस्ते असतील, विमानसेवा असेल, रेल्वे सेवा असेल, आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सातत्यानं रेल्वे प्रश्नासाठी प्रयत्न केला. महाराष्ट्रातील काही बोटावर मोजण्या इतक्या खासदारामध्ये रोज शेकडो लोकांना भेटणारा, सतत कामात राहणारा आणि कार्यकर्त्याचं मोहळ, आणि कुणी रागावलं, कुणी कपटी खुनसी असलं तरी अत्यंत डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडावर साखर ठेवून काम करणारे हे प्रतापराव पाटील चिखलीकर आहे. या उलट काँग्रेसची प्रतिमा म्हणजे बुडकी नौका अशी झालेली आहे. आणि त्या ठिकाणी अमित देशमुख हे जेव्हा पहिल्या सभेला आले तेव्हा लोकांना वाटलं होतं की हे निश्चित तन मन धनानं काही बोलतील, काही करतील, पण कदाचित त्यांचं प्रतापरावचं सख्य असल्यामुळं इनामी पैलवानाच्या ऐवजी नारळी पैलवानाच्या कुस्त्यामध्ये जसं कुस्ती असते तशा प्रकारचे भाषण होत आहे. आणि आपल्याला महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा काही ठिकाणी मिरवायला संधी मिळत आहे असं चाललेलं आहे. या उलट अशोकराव चव्हाण यांची टीम, त्यांच्याबरोबरचे आलेले आमदार प्रतापराव पाटील यांची टीम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टीम, नंतर भाजपचे जुने नवे कार्यकर्ते, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे नेते कार्यकर्ते हे सगळे अहोरात्र परिश्रम करताना दिसत आहेत. आणि भाजपचं वैशिष्ट्य, प्रतापराव चिखलीकरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते आजच कामाला लागलेले आहेत असं नाही, तर सातत्यानं निवडून आले की लगेच काम सुरू. आणि मन की बातच्या माध्यमातून असेल, लाभार्थ्यांच्या योजनाच्या माध्यमातून असेल, नंतर रेल्वेच्या स्टेशनच्या संदर्भात असेल, विद्युतीकरणासंदर्भात असेल, नवीन रेल्वे मार्ग, हे सगळं. आणि येणारे पंतप्रधान हे मधीच राहणार आहेत म्हणून आपलं मत वाया घालायचं नाही. जगात आपला देशाची प्रतिमा उंचावत आहे. आणि दुसऱ्या बाजूला अशोकराव चव्हाण यांचे कार्यकर्ते, प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कार्यकर्ते, त्याचबरोबर राम पाटील रातोळीकर असतील, तुषार राठोड असतील आणि पवार असतील, राजेश पवार यांचे कार्यकर्ते हे सर्वच जण कामाला लावलेले आहेत. मी म्हणतो किंवा लोक म्हणतात की अमित शहा यांची सभा झाली, नंतर नरेंद्र मोदी यांची सभा झाली, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, नितीन गडकरी यांची सभा झाली, किंबहुना मराठवाड्यात आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त सभा ह्या राष्ट्रीय नेत्याच्या, राज्यस्तरीय नेत्याच्या या ठिकाणी झालेल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणं, वॉर रूम प्रभावी करणं, वॉर रूमच्या माध्यमातून घराघरापर्यंत, मनामनापर्यंत जाणं. चिखलीकर सुपुत्र सुद्धा ऍक्टिव्ह आहेत, म्हणजे घराघरापर्यंत, मनामनापर्यंत युवक असतील, महिला असतील, वॉरियर असतील, बूथ प्रमुख असतील, पन्ना प्रमुख असतील. आणि मी म्हणतो की एकाच वेळा इकडं अशोकराव, नंतर खदगावकर,
नंतर पोखरणा, अमर राजूरकर, स्वामी यांची टीम वेगळी आहे, प्रतापराव वैयक्तिक वेगळे आहेत, नंतर खासदार डॉक्टर त्यांची टीम वेगळी आहे आणि एकाच वेळा आजी जिल्हाध्यक्ष माजी संतुकराव हंबर्डे असतील किंवा विद्यमान अध्यक्ष असतील, या सगळ्यांना कामाला लावायचं, काम करून घ्यायचं, जबाबदाऱ्या द्यायच्या, विश्वास टाकायचा आणि वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून, सभेच्या माध्यमातून, जनसंपर्काच्या माध्यमातून आणि अनेक निवडणुकीचा अनुभव पाहता आणि महाराष्ट्र येणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात अशोकरावांना हे दाखवून द्यावं लागणार आहे की हम कुछ कर सकते, कारण प्रतापरावच्या विजयातच त्यांचं भविष्य किंबहुना केंद्रीय मंत्रिमंडळातलं स्थान हे त्यांचं अवलंबून आहे. खतगावकरांनी म्हटल्याप्रमाणे आणि जाहीर सभेमध्ये प्रतापरावनी म्हटल्याप्रमाणे की निश्चितच अशोकराव चव्हाण हे फक्त नांदेडचे नाही, हिंगोलीचे नाही, मराठवाड्याचे नाही, तर महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांना अनुभव आहे आणि ते सुद्धा झोकून देऊन काम करताना दिसत आहेत. या उलट विरोधकामध्ये ज्या पद्धतीनं चव्हाण जे आहेत निश्चित अनुभवी आहेत, आमदार आहेत, बँकेत राहिलेले आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँक, पण ज्या पद्धतीनं एक सकारात्मक विचाराची फौज असली पाहिजे, ती फौज म्हणावी तेवढी दिसत नाही. किंबहुना कदाचित खर्च जास्त नको म्हणूनही ते करत नसावेत. पण तसं जर पाहिलं, अविनाश भोशीकर यांचाही संपर्क आहे. निश्चित नांदेड दक्षिण उत्तरमध्ये काय होणार, ही लीड जरी मताधिक्य कमी राहील, कदाचित नायगावमध्ये सुद्धा मताधिक्य कमी राहील, पण गेल्या वेळेसपेक्षा थोड्या तरी जास्त मतानं हा प्रतापरावांचा विजयाचा कौल दिसतोय. यंत्रणा कशी असावी, उमेदवार कसा असावा, भिंगरीसारखं फिरणारा असावा, सोशल इंजिनिअरिंग कसं असावं, मग साले असतील, गायकवाड असतील, कांबळे असतील किंवा आणखीन सगळ्या जातीच्या लोकांना आज तरी प्रतापराव. आणि शेवटी निवडणुकीत ज्या पद्धतीनं शरद पवार 50-50 वर्ष वयाचे शत्रू ज्यांचं बोलणं नव्हतं त्यांना जाऊन भेटतात आणि निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी गुणाकार केला पाहिजे. मीच अहम ब्रह्मास्मी जर समजत असाल तर समजायचं तो उमेदवाराला पाडायचा प्रयत्न करतोय, त्याच्या मनात काहीतरी पाप आहे. पण त्या ठिकाणी जर पाहिलं, स्वतः उमेदवार अलर्ट आहेत. नंतर देवेंद्र फडणवीस यांचं सूक्ष्म लक्ष आहे. गिरीश महाजन हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याचे मंत्री म्हणून त्यांचं लक्ष आहे. विकासाचे कामं झालेली आहेत, लोकांशी संपर्क आहे, ते काही असा परावलंबी नाहीत किंवा स्वभावानं गरीब नाहीत की एखाद्याचं काम करायचं म्हणजे ते मन लावून करतात. त्यांनी केलेलं आहे. मग सिंधी बांधव असतील, पंजाबी बांधव असतील, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा थोडासा डोकंदुखी ठरत जरी असला तरी तेही स्वतः मराठा आहेत. त्यांचेही नाते गोते मित्रमंडळ अशोकराव असतील किंवा गोजेगावकर असतील किंवा रातोडीकर असतील, पवार असतील, म्हणजे मराठा फॅक्टर हा निश्चित काम करणार. पण गेल्या वेळे एवढे जरी नाही मिळाले तर इतरही मतं, ओबीसीची मतं ही सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. एकंदरीत नांदेडमध्ये आज मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या सभा आहेत. एकंदरीत प्रचार यंत्रणा, शिस्त आणि कठोर परिश्रम आणि गावागावापर्यंत, घराघरापर्यंत, महिलापर्यंत, युवकापर्यंत, सुशिक्षितापर्यंत, व्यापाऱ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न. मोठे मोठे रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे महामार्गासाठी शासनाचा पैसा, विमान सेवा सुरू झाल्या म्हणून हे करून दाखवलंय. आणि कालच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी जे अशोकराव चव्हाण यांना बोलताना जो वेळ दिला किंवा भावी आमदार म्हणून त्यांच्या कन्येकडे पाहिलं जातं, तिचाही ओळख करून दिली असताना म्हणजे एक चांगल्या प्रकारचा समन्वय. आणि विरोधकामध्ये समन्वयाचा अभाव आहे. घोडा घास से दास्ती करेगा तो खाएगा क्या, त्या प्रकारे यंत्रणा ही नाही. निश्चित हिंदू मतं काय, आम्हाला राम मंदिराचा किती प्रभाव वाटतो, आम्हाला 370 कलमचा किती प्रभाव वाटतो, त्रितलाक म्हणजे मुस्लिम महिलांना कशा पद्धतीनं त्रास होतो, आणि हे सर्व करत असताना ज्या पद्धतीनं त्यांनी तामिळनाडूमध्ये जो उमेदवार आणलाय त्याच प्रकारे आपल्या हैदराबादमध्ये ओबीसीच्या विरोधात ज्या उमेदवार आहेत, तर असे उमेदवार हेरून काढायचं काम, केलेल्या कामाचं लोकांपर्यंत सादरीकरण करायचं काम
आणि कठोर परिश्रम करायचं काम, जो यावेळा मला एकच सांगावं लागतंय, टूटे मन से छोटे मन से कोई बड़ा नहीं हो सकता और टूटे मन से कोई काम नहीं कर सकता, हा नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचा वारसा पावलावर पाऊल ठेवून अशोकराव असतील, प्रतापराव असतील आणि त्यांची टीम काम करत आहे. या उलट नारळी पैलवान आणि बोलते पोपट हे त्या ठिकाणी जात आहेत. पण खऱ्या अर्थानं आपल्याला बैठका घेतल्या पाहिजेत, गेलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि फक्त लाईट पुरवठा असून चालत नाही, डिप्या व्यवस्थित असल्या पाहिजेत, ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित असले पाहिजेत. 33 kV 120 kV जर असतील तर विद्युत पुरवठा बरोबर होऊ शकतो. पण तसं काही नाही. फक्त ही एक आपल्याला मिरवायची आणि फिरायची संधी म्हणून ते पाहत असताना लोक आता पहिल्या वेळेस लोकांना अपेक्षा होत्या, वेळ देतील, फिरतील, यंत्रणा उभी करतील. पण यायचं, बोलायचं आणि मग मी कसा दिसतो, मी कसा बोलतो, मी कसा आहे. पण जे हिस्ट्री शीटर की लोकांना फोन न उचलणारा, लोकांना न भेटणारा, लोकसंपर्क नसलेला, वल्ली कॉर्पोरेट आणि कमर्शियल म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडे लोक पाहतात. तरी मतदार राजा हा मोठा असतो. मत हे पेटीतून निर्माण होतं कालपर्यंत. आणि दुसऱ्या बाजूला उद्या सरकार जर आलं, NDAचं पंतप्रधान ठरलेले आहेत, मंत्री ठरलेले आहेत आणि वेगळे वेगळे माणसं निवडून काढायचं, त्यांना उमेदवाऱ्या द्यायचा. आणि PK यांच्या म्हणण्यानुसार मी जिंकत तर आहे हो, काय लोक म्हणतील एवढ्या सभा दिल्या म्हणजे काय चिखलीकर धोक्यात आहेत का? अहो निवडून तर येणार, पण अधिकात अधिक मतांना आल्या पाहिजे, अधिकात अधिक जागा आल्या पाहिजेत. आणि तो काही मौनी बाबा नाही प्रतापराव, म्हणजे त्यांची वैयक्तिक यंत्रणा आहे, त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहेत. आणि त्यांना असं करू नका, तुम्ही बोलू नका, तुम्ही तिकडे जाऊ नका असं कुणी म्हणू शकत नाही. आणि म्हणून एकंदरीत आज तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नितीन गडकरी आणि या मोठ्या सभा आणि गल्लीबोळातल्या छोट्या छोट्या सभा निश्चित प्रतापराव येणाऱ्या काळामध्ये 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन चालतील, चांडाळ चौकडीपासून सावध राहतील. आणि त्यांचा स्वभाव हा एकदम सबमिशिव, कुणावरही राग खुन्नस न ठेवता सतत, की जसं असताना काही माणसाला माणसं नसली की करमत नाही, तसं एक प्रतापराव एक आगळं वेगळं खऱ्या अर्थानं वेगवेगळे प्रताप करणारे. आणि आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना, ज्या वेळा मराठवाडा नेता लिहित होता की प्रतापराव आणि अशोकराव एकत्र आले पाहिजे, तेव्हा इकडचीही चांडाळ चौकडी तिकडचीही चांडाळ चौकडी काहीतरी वेड्यासारखं लिहितो. हे कुठं शक्य आहे? जो हम जो बोलते वो होता है. आणि आम्ही सांगतो की नांदेडचं वातावरण खूप काही चांगलं आहे. येणाऱ्या 2-3 दिवसात कशा कशा पद्धतीनं बूथपर्यंत, पन्न्यापर्यंत, मतदान टक्केवारी वाढवण्यापर्यंत काम होतंय, इकडं लक्ष लागून आहे. मित्रहो, शेअर करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा. धन्यवाद. नमस्कार.